नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा. कारण केमिस्ट्री हा फार इम्पॉर्टंट आणि फार इझी आणि स्कोरिंग चॅप्टर ठरतो, स्कोरिंग सब्जेक्ट ठरतो आपल्या MST CETच्या एक्झाम मध्ये. जे मुलं केमिस्ट्रीमध्ये लॅक करतात ना, ते मुलं मात्र 90% घेण्यापासून सुद्धा वंचित राहू शकतात. कारण केमिस्ट्रीमध्ये सर्वांना जास्त पर्सेंटाईल असतात आणि तुला जर कमी असले, तुम्हाला जर कमी असले, तर मग मात्र कुठेतरी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे केमिस्ट्रीचे चॅप्टर्स योग्य स्ट्रॅटेजीने जर अभ्यास केमिस्ट्रीचा केला, तर मग मात्र तुम्हाला MST CETचे पर्सेंटाईल बूस्ट करण्यात मदत होऊ शकते. नमस्कार, मी पुष्कर, व्हिजिटाय स्टुडंट. मी माझा एक्सपिरियन्स आज तुम्हाला शेअर करणार आहे. व्हिजिटाय टॉक्स हे एक गुगल प्ले स्टोअरवर ॲप आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्री मॉक टेस्ट मिळणार आहे, ज्या व्हिजिटाय व COEPच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. MST CETच्या टॉपर विद्यार्थ्यांनी तयार केले आहे आणि MST CETच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्यांनी ज्या फॉलो केल्या होत्या, त्यांच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्यात तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. त्यामुळे या खजिन्याचा लाभ घ्यायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया. फोकस मोर ऑन. सगळ्यात जास्त आपला फोकस पाहिजे फिजिकल केमिस्ट्रीसाठी पाहिजे न्यूमरिकल्स. डायरेक्टली एक्झॅक्ट फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीतून येतात. त्यामुळे न्यूमरिकल्स आणि फॉर्म्युलाजवर फिजिकल केमिस्ट्रीसाठी फोकस पाहिजे. ऑर्गॅनिकसाठी रिएक्शन आणि त्यांच्या मेकॅनिझम सुद्धा डायरेक्टली विचारल्या जातात. त्यामुळे तुमच्या रिएक्शन तोंडपाठ पाहिजे, त्यांचे मेकॅनिझम तोंडपाठ पाहिजे, रिएक्शन कशा होतात ह्या सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी डायरेक्ट रट्टा, म्हणजे जे फॅक्ट्स आणि ट्रेंड पिरियडिक टेबल मध्ये चालतात ते सगळं तुम्हाला लाईन टू लाईन लक्षात पाहिजे. सोपं आहे. न्यूमरिकल्ससाठी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल्स आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन डायरेक्ट येतात. ऑर्गॅनिकसाठी रिएक्शन माहिती असली, मेकॅनिझम माहिती असते, लगेच 15 ते 20 सेकंदाच्या आत एक क्वेश्चन होऊन जातो. आणि इनऑर्गॅनिक साठी जर लाईन टू लाईन वाचलेलं असेल तर 2 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर येतं. आता आपण बघूया सेक्शन वाईज, म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीला कसा अभ्यास केला पाहिजे हे सेक्शन वाईज आपण आता बघूया. फोकस मोर ऑन फॉर्म्युला, जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमचं फिजिकल मध्ये असलं. प्रॅक्टिस डेली न्यूमरिकल्स, व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात फिजिक्स मध्ये, तरी तुम्हाला कॉन्सेप्ट वापरावं लागते, ट्रिक वापरावं लागतं, नॉलेज वापरावं लागतं. इथं तसं काही नसतं. फॉर्म्युला, व्हॅल्यूज टाकल्या, आन्सर. टिप: मेक फॉर्म्युला शीट अँड रिवाइज इट डेली. कारण जर फॉर्म्युलाच माहित नसेल तर फिजिकल केमिस्ट्री जमणार नाही. आणि वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट सेक्शन जो कुठला असेल तो आहे फिजिकल केमिस्ट्रीचा. त्यामुळे तुम्ही फॉर्म्युला शीट्स बनवा आणि डेली रिवाइज करा. डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तुम्हाला यातून बघायला मिळेल. आता आपण बघूयात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी रिएक्शन्स असतात, भरपूर मुलांना त्या अवघड जातात. बट एकदा जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, वन शॉट व्हिडिओ ज्याचा समजतो त्याचा बघून घ्या आणि मग तुम्ही रिएक्शन अंडरस्टँड करा. जास्त फक्त मेमोराईज करू नका, कारण जर मेमोराईज केलं तर त्याचं मेकॅनिझम तुम्हाला माहिती नसणार. जे की तुम्हाला मेकॅनिझम माहिती नसलं तर क्वेश्चन अटेम्प्ट करता येणार नाही. त्यामुळे फक्त रट्टा मारू नका, तर समजून घ्या कसं आहे. त्यानंतर नेम रिएक्शन लक्षात ठेवा. रिएक्शनचे मेकॅनिझम आणि कन्व्हर्जन्स लक्षात ठेवा. इथं काय आहे, प्रॅक्टिस टिप काय याची, प्रॅक्टिस रिएक्शन चेन्स रेग्युलरली. रिएक्शनच्या ज्या चेन्स आहेत, वेगवेगळ्या ज्या रिएक्शन्स आहेत त्याची प्रॅक्टिस करा. फिजिकल मध्ये काय होतं, फॉर्म्युला डेली शॉर्ट नोट्स बनवायच्या, फॉर्म्युलाची रिव्हिजन करायची, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. ऑर्गॅनिक मध्ये काय येतं, रिएक्शन, त्याचा कसा अभ्यास करायचा हे मी इथं लिहिलंय आणि टिप काय ते सुद्धा इथं लिहिलंय. आता आपण बघूया इनऑर्गॅनिक प्युअर मेमरी बेस्ड आहे. रट्टा मारायचा डायरेक्ट, 2 सेकंदाच्या आत क्वेश्चन येतो. वाचलेला असेल तर येईल, नसेल वाचलेलं तर नाही येणार. त्यामुळं केमिस्ट्रीसाठी तुम्ही मेमरी बेस्ड क्वेश्चन येतात, फक्त मल्टिपल टाइम रिवाइज करावं लागतं, लाईन टू लाईन. एक वेळ तुम्ही फिजिकलचं लाईन टू लाईन नाही वाचलं तरी चालेल, पण फिजिकल मध्ये फॉर्म्युला मात्र लक्षात असलाच पाहिजे. आता आपण बघूया की बेस्ट बुक कुठले, म्हणजे कुठल्या रिसोर्सेस मधून तुम्ही वाचू शकता. सगळ्यात मेन आपला जो जेन्युअन जो कुठला सोर्स असेल तर तो आहे HSC चे बुक्स, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर जर प्रॅक्टिस जर कुठून करायची असेल तर जसं मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो ते PYQs. त्यानंतर तुम्ही MTG किंवा टार्गेट पब्लिकेशन केमिस्ट्रीसाठी यूज करू शकता. कारण भरपूर क्वेश्चन जे आहेत ते PYQs मधून जसेच्या तसे रिपीट होतात, पण
काही क्वेश्चन डायरेक्टली महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या लाईन मधून डायरेक्टली जशीच्या तसे क्वेश्चन मी तुम्हाला म्हटलो ना 2 सेकंदात तुम्ही सोडवशाल, तर तसे क्वेश्चन तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळतील. एक्झामसाठी तुम्ही जे थेरॉटिकल क्वेश्चन जे अगोदर असतात ते अगोदर सोडवून घ्यायची, कारण ते डायरेक्टली त्याचे क्वेश्चन्स म्हणजे 2 सेकंदाच्या आत 3 सेकंदाच्या आत आन्सर येऊन जातात, थेरॉटिकल असतात. जास्त जर टाइम लागत असेल न्यूमेरिकलवर तर तो जास्त देऊ नका. का तर जर तुमचा फॉर्म्युला लक्षात नसेल तर मग मात्र तुम्हाला जास्त टाइम लागणार. फॉर्म्युला जर लक्षात असेल ना तर जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही. यूज एलिमिनेशन मेथड व्हेन स्टक. इथंच सगळे मुलं अडकतात, कारण इथं त्यांचा इगो जागी होतो. का येत नाही, मी तर सोडवलं होतं, मला काय येत नाही. मग ते त्याच क्वेश्चनवर अडकून पडतात आणि तिथं त्यांचा टाइम वेस्ट होतो. त्यामुळे एखाद्या क्वेश्चनवर असे स्टक झाले तर मार्क ॲज रिव्ह्यू करा, नाही चाला तर तुक्का मारून पुढे चालल्या जा. हे एक्झाम टिप्स आहे केमिस्ट्रीचा. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर स्कोरिंग सब्जेक्ट तुमच्यासाठी सुद्धा स्कोरिंग ठरू शकतो, आणि जर नाही केला तर मग तुम्ही लॅग करू शकतात. कॉलेज मिळण्यात, पर्सेंटाईल मिळण्यात मात्र अडचणी येऊ शकतात, कारण कॉम्पिटिशन ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात. आमची टीम तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करून देईल. मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर ग्रुपला कनेक्ट व्हायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला डेलीचे टार्गेट्स मिळतील. त्याच पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन पर्यंतचा फुल फ्री सपोर्ट सुद्धा मिळेल. थँक्यू.